तुमचे शेतकरी नेते आहेत ते आता नेमके कुठे गेलेले आहेत हाही मोठा प्रश्न आहे. सोबतच एक प्रश्न आहे की ज्या पद्धतीने इलेक्शन म्हणजे निवडणुका जिंकल्याबरोबर या सरकारने एक जी आर काढला आणि 20 कोटीचा निधी जाहीर केला होता. 20 कोटी की 10 कोटी तो एक जी आर खूप फिरला. मला बऱ्याच लोकांनी तो प्रश्न विचारला की बाबा आता कसं हे बघा त्याच्यावर व्हिडिओ सुद्धा बनवले विरोधकांनी. अरे बघा हिंदूंना कसं मूर्ख बनती ब्राह्मणांचे तिथे हे राहिलेले आहेत अधिकारी राहिलेले आहेत आर्मीमध्ये आपल्या सैन्यामध्ये आणि किती लोकांना वीर चक्र परमवीर चक्र आणि इतर पुरस्कार मिळाले आहेत त्याची यादीच त्या राजीव शेट्टीला बऱ्याच लोकांनी दिली त्या तोंडावर फेकून मारली. पण एवढं असूनही भारतामध्ये बांगलादेश सारखी परिस्थिती निर्माण झाली पाहिजे असं बोलून दाखवणारा हा व्यक्ती हे राजद्रोहाचं वाक्य बोलून दाखवणारा हा व्यक्ती या 103 शेतकऱ्यांच्या जमिनीवर जेव्हा वक्फ बोर्डाने दावा केला तेव्हा कुठे लपून बसलेला आहे. जय श्रीराम हर हर महादेव. मी सचिन पाटील. आमच्या धर्माचं आम्ही बघून घेऊ. तुम्ही शेतमालाच्या भावाबद्दल बोला वगैरे मोठमोठाले डायलॉग लातूरमध्ये कधी कधी मराठी चित्रपटांमध्ये नायकाची आणि हिंदी चित्रपटांमध्ये साईड हिरोची कलाकाराची भूमिका निभावणारे हे आमच्या काँग्रेसच्या तमाम चाहत्यांचे जे महानायक आहेत म्हणजे लातूरचा बच्चन म्हणायला हरकत नाही ते रितेश देशमुख यांनी फार वल्गना केल्या मध्यंतरी की शेतकरी शेतमाल वगैरे फिल्मी डायलॉग ते संवाद आणि आमची भावडी जनता या बारामतीच्या करामतीच्या पैशांवर पोचल्या जाणारी जी लोक आहे सतरंजी उचले लाळ घोटे आणि तमाम चमचे चेले चपाटे ज्यांनी कायमस्वरूपी माननीय शरदचंद्र पवार साहेबांना जाणता राजा म्हणत शेतकऱ्यांचा कैवारी दाखवण्याची जे आटोकाट प्रयत्न बूळ घासून करतायत ही लोक शेतकऱ्यांसाठी या सरकारने काय काय केलंय आणि सोबतच ते तमाम शेतकरी नेते जे इथून त्या बुलेटवर बसून जातात ते शेतकरी आंदोलनाला समर्थन करायला आणि तमाम ती लोक ज्यांनी स्वतःच्या डीपीला आय सपोर्ट फार्मर म्हणत त्या किसान आंदोलनाचं समर्थन केलं होतं या सगळ्या लोकांच्या कानाखाली सनसनीत चपराक मारलेली आहे वक्फ बोर्डाने. या लातूरमधल्याच अहमदपूर जिल्ह्यातील तळेगाव गावामध्ये 103 शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाच्या नोटीस आलेल्या आहेत. 300 एकर जमिनीवर त्यांनी दावा केलेला आहे वक्फ बोर्डाने शेतकऱ्यांच्या. प्रश्न असा आहे की इलेक्शनच्या पूर्वी निवडणुकांच्या पूर्वी ज्या पद्धतीने वक्फ बोर्डाचं समर्थन आटोकाट समर्थन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट म्हणजे संपूर्ण महाविकास आघाडीच्या मार्फत केल्या जात होतं. आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. वक्फ बोर्ड वगैरे काही नाही आणि तुम्हाला फक्त मुसलमानांची भीती तुमच्या मनामध्ये निर्माण केलेली आहे ते काहीच करू शकत नाहीत असं म्हणत 3.5% कशी बाजी मारलेली आहे तर आता ईव्हीएमच्या डोक्यावर खापरं फोडेपर्यंतचा हा जो प्रवास आहे या प्रवासामध्ये आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सज्जद नोमानीच्या मांडीला मांडी लावून बसणारी लोक जे आपल्याला ओरडून बोंबलून सांगत होती की इथला वक्फ बोर्ड आणि इथला मुसलमान आम्हाला किती प्रिय आहे आणि तो आमच्या कधीच वाटेला जाणार नाही. शेतकऱ्यांबद्दल बोला शेतकऱ्यांचा कायदा शेतकऱ्यांचा मुख शेतकऱ्यांचा टमुक साधे साधे रील्स आणि साधे साधे व्हिडिओ जेव्हा किंवा साध्या साध्या बातम्या जेव्हा समाज माध्यमांवर येत असतात तेव्हा कोणीतरी तिथून येऊन कुठेतरी थुकरटपणा करतो आणि तुम्हाला ह्याच बातम्या दिसतात का तुम्हाला शेतकरी दिसत नाही का शेतकरी 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 करत करत ठणाठणा बोंबलत फिरणारे आता मात्र यातलं कोणीही कुठेही तोंड उचकटताना दिसत नाही. सगळे कुठल्या वारुळात मुंडकं खुपसून बसलेले आहेत. तमाम या शेतकरी नेत्यांना शेतकऱ्यांच्या कैवाऱ्यांना तमाम बारामतीतून ज्वारीचे पोते घरी सप्लाय होत असलेल्या त्या तमाम सतरंजी उचल्या लाड चाट्या लाळ घोट्या लोकांना भावपूर्ण श्रद्धांजली. यातला एकही आज इथे बोलायला तयार नाही कारण की समोर जो शत्रू उभा आहे तो वक्फ बोर्ड आहे तो मुसलमान आहे त्याचे आम्ही खाऊन दबलेले आहोत. आमच्या घरात म्हणजे ह्या सगळ्या समर्थकांचं असं म्हणणं आहे की आमच्या घरात खिडकीतून अब्दुल एजा करायचा यांचा बाप हजर नसताना आणि हे सांगायची यांना जे घाई झालेली असते कायमस्वरूपी सीएए एनआरसी पासून तर प्रत्येक गोष्टीमध्ये लव जिहाद सारखा प्रकरणच अस्तित्वात नाही आहे. मुसलमान आमचे खूप चांगले आहेत बांगलादेशमध्ये अत्याचार होतच नाही आहे काश्मीर हे खोटी काश्मीर फाईल्स ही खोटी कथा आहे अशा पद्धतीने कधी भारतामध्ये कुठलाही प्रकार घडलाच नाही. कशा पद्धतीने हे हेट मॉंगर्स हे समाजामध्ये विद्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि वक्फ बोर्डाने तर कधी कोणाच्या जमिनीवर ताबा घेतलाच नाही आणि त्याला कायमस्वरूपी आमचं समर्थन आहे. या तमाम मानसिकतेची ही जी लोक आहेत म्हणजे या सगळ्या लोकांना जी ही चपराक बसलेली आहे ती खरोखर बघण्याजोगती आहे. या वक्फ बोर्डाला तुम्ही समर्थन देता आणि याची भीती दाखवत तुम्ही इलेक्शन जिंकलेले आहात हे सांगता. आज ह्या 300 एकर जमिनीचं आणि त्या 103 शेतकऱ्यांचं कसं? ब्राह्मणांची संख्या
किंवा ब्राह्मणांच्या नावाने बटालियन आर्मीमध्ये का नसते हा प्रश्न विचारणारा राजू शेट्टी, त्याला एक यादीच काढून आम्ही दिली होती मध्यंतरी. तो भाग वेगळा. किती आतापर्यंत ब्राह्मणांची म्हणजे ब्राह्मण रेजिमेंट का बरखास्त झाली, त्याच्या मागची मार्शल लॉच्या मागची कारणं काय आहेत तिथपासून ते आतापर्यंत किती ब्राह्मणांचे तिथे हे राहिलेले आहेत, अधिकारी राहिलेले आहेत आर्मीमध्ये, आपल्या सैन्यामध्ये, आणि किती लोकांना वीरचक्र, परमवीर चक्र आणि इतर पुरस्कार मिळाले आहेत त्याची यादीच त्या राजीव शेट्टीला बऱ्याच लोकांनी दिली, त्या तोंडावर फेकून मारली. पण एवढं असूनही भारतामध्ये बांगलादेश सारखी परिस्थिती निर्माण झाली पाहिजे असं बोलून दाखवणारा हा व्यक्ती, हे राजद्रोहाचं वाक्य बोलून दाखवणारा हा व्यक्ती, त्या 103 शेतकऱ्यांच्या जमिनीवर जेव्हा वक्फ बोर्डाने दावा केला तेव्हा कुठे लपून बसलेला आहे, हा प्रश्न मात्र आपल्या भारतामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणीही का विचारत नाही, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कुठल्या तरी गावामध्ये जाऊन, नाशिकमध्ये जो की आपलं ना कॉन्स्टिट्युएन्सी आहे, मतदारसंघ आहे ना आपला त्याच्याशी काही संबंध आहे, तिथल्या जोडप्याला, हिंदू मुसलमान विवाहाला, मुस्लिम मुलासोबत हिंदू मुलीच्या लग्नाला समर्थन देण्यासाठी जाणारा हा बहाद्दर, इथून फटफटीवर बसून त्या किसान आंदोलनाला समर्थन देण्यासाठी जाणारा हा बहाद्दर आमचा बच्चू कडू, ज्यांच्या पोटामध्ये गोळा उठतो की कशा पद्धतीने तुम्ही या कुंभमेळ्याला तुम्ही हे करू शकता. म्हणजे त्यांचं एक जुनं भाषण आहे की जेव्हा कुंभमेळ्याला सरकारने निधी जाहीर केला होता, वास्तविक पाहता कुंभमेळ्याला जेव्हा निधी जाहीर केला जातो तेव्हा त्या कुंभमेळ्यातून निर्माण होणारा महसूल सुद्धा सरकारलाच मिळतो. लाखो रुपयाचा, करोडो रुपयाचा जेव्हा निधी जाहीर होतो तेव्हा करोडो रुपयाचा त्यामधून महसूल सुद्धा निर्माण होतो. पण ज्या पद्धतीने हजला सबसिडी दिली जायची काँग्रेसच्या काळामध्ये, त्या सबसिडीतून कुठला महसूल निर्माण व्हायचा? पण त्या हजच्या सबसिडीवर शब्दही न बोलणारे बच्चू कडू, त्या उघड्या नागड्या बाबांना द्यायला तुमच्याकडे पैसे आहेत पण शेतकऱ्यांना द्यायला मात्र तुमच्याकडे पैसे नाहीत म्हणून कुंभमेळ्यावर टीका करताना आपल्याला दिसतात. पण हे बच्चू कडू अशा वेळी नेमके कुठे गायब झालेले आहेत की बाबा 103 शेतकऱ्यांच्या जमिनीवर, हे शेतकरी नाही आहेत की मुसलमान आणि वक्फ बोर्ड त्यांच्या आडवं आलं म्हणून ते आता हिंदुत्ववादी झालेत, ते बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचे झाले, त्यांना ते शेतकरी नाही आहेत आणि आम्हाला त्यांच्याबद्दल काहीच कळवळा नाही आहे, असं तुमचं धोरण असेल तर तेही तुम्ही जाहीर करू शकता. हे जे सगळे खोटारडे आणि सगळे जे भंपक तुमचे शेतकरी नेते आहेत ते आता नेमके कुठे गेलेले आहेत, हाही मोठा प्रश्न आहे. सोबतच एक प्रश्न आहे की ज्या पद्धतीने इलेक्शन म्हणजे निवडणुका जिंकल्याबरोबर या सरकारने एक जी आर काढला आणि 20 कोटीचा निधी जाहीर केला होता, 20 कोटी की 10 कोटी, तो एक जी आर खूप फिरला. मला बऱ्याच लोकांनी तो प्रश्न विचारला की बाबा आता कसं, हे बघा, त्याच्यावर व्हिडिओ सुद्धा बनवले विरोधकांनी, अरे बघा हिंदूंना कसं मूर्ख बनवलं, वक्फ बोर्डाला 20 कोटीचा. त्या प्रश्नाचं उत्तर द्यावं का, हा मोठा प्रश्न होता माझ्यासाठी, की त्याच्यावर आम्ही बोलावं का. थोडंसं म्हणजे एक तर काय होतंय की आपली जी मराठी पत्रकारिता आहे जी विकल्या गेलेली आहे संपूर्णतः, हे वारंवार त्यांनी सिद्ध केलेलं आहे. ते बोलताना सुद्धा इतकं जबरदस्त म्हणजे दुटप्पी बोलतात की उसातमध्ये जाऊन त्याला पान न लागू देणं म्हणतात. म्हणजे लोकमत आपल्या ह्या याच्यावर लोकमतवर जी बातमी आली, अ, अ, आपलं न्यूज 18 वर, ती बातमी अशा पद्धतीची होती की जरीही हा प्रशासकीय निर्णय असला आणि आधीच बजेटमध्येच वक्फ बोर्डाला निधी मंजूर झालेला असला तरीही हा निधी महाविकास आघाडी सॉरी हा निधी महायुतीच्या काळामध्ये दिला जातोय, याचा अर्थ सरकारने हिंदूंना मूर्ख बनवलं आहे, अशा पद्धतीची त्या बातमीची मांडणी त्यांनी केली. म्हणजे ते स्वतःच सांगतायत की हा निधी आता नाहीये, हा निधी बजेटमध्ये मंजूर झालेला आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे हा शासकीय निर्णय नाही, हा प्रशासकीय निर्णय आहे. आणि त्याच्यानंतर तो जी आर रद्द होतो, ती बातमी येते. का रद्द होतो? कारण की आम्ही हिंदूंसोबत प्रामाणिक आहे म्हणून नाही. त्याच्या मागचं कारण असं असतं की तो प्रशासकीय निर्णय होता, शासकीय निर्णय नव्हता आणि काळजीवाहू सरकार सत्तेमध्ये असताना प्रशासनाला असा कुठल्याही पद्धतीचा निधी देण्याचा अधिकार नाही, हा खोडसाळपणा संबंधित अधिकाऱ्यांनी केलेला आहे. आणि कोणाच्या इशाऱ्यावर केलेला आहे हे वेगळं काही सांगायला नको. प्रशासनाने परस्पर निर्णय घेऊन काळजीवाहू सरकार असताना अशा पद्धतीचा निधी जाहीर करणे हे कायद्याला धरून नाही, हे बेकायदेशीर आहे, तरी सुद्धा ही कृती घडली. आता प्रश्न असा येतो की प्रशासनाने हा निधी का मंजूर केला किंवा बजेटमध्ये हा निधी आला कशासाठी? तर हा निधी आजचा नाहीये. हा 2011 पासून सरकारने, महाराष्ट्र सरकारने बजेटमध्ये 2011 पासून या निधीची तरतूद केलेली आहे. 2011 मध्ये भाजपाचं सरकार नव्हतं, लक्षात घ्या. सगळं काही तांत्रिक गोष्टी लक्षात घ्या. इथे काय आहेत तर तोंड उघडलं आणि पान थुंकल्यासारखं पचकन थुकायचं, असं करू नका. थोडा विवेकाचा वापर करा. 2011 मध्ये आणि वक्फ बोर्डाच्या सुरुवातीपासून तर आजपर्यंत या वक्फ बोर्डाला टोपलंभर रोज घेऊन लोणी चोळायचं काम कोणी केलेलं आहे आणि ते लोणी चोळण्याचं काम कंटिन्यू करावं लागणार आहे, कारण की हे शासकीय
ही संस्था आहे वक्फ बोर्ड, जोपर्यंत केंद्रातून हे वक्फ बोर्ड रद्द होत नाही, कुठल्याही शासकीय संस्थेला बजेटमध्ये निधी मिळतच असतो. बार्टीचं उदाहरण आपण डोळ्यापुढे ठेवलं पाहिजे अशा वेळी. बार्टीची निर्मिती कशासाठी झालेली आहे? बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूशन याची निर्मिती कशासाठी झालेली आहे? तर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी याची निर्मिती झालेली आहे. पण बार्टी काय करतं? बार्टी दरवर्षी 5 कोटी, 6 कोटी, 8 कोटी, 10 कोटी, 11 कोटी चाललं ते बजेट वाढत. हे 1 जानेवारीचा कार्यक्रम जो तिथे होतो कोरेगाव भीमाला, त्याच्यावर हे बार्टी खर्च करते. तुम्ही विचार करा, जर का मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तो निधी आलेला आहे, तर मग तिथे उत्सव साजरा करण्यासाठी 8 आणि 9 कोटी खर्च करण्यामध्ये काय अर्थ आहे? हे माहिती असून सुद्धा प्रशासनाला तो निधी त्यांना द्यावा लागतो, कारण ती एक हे आहे, काय म्हणतात त्याला, ती एक प्रशासकीय संस्था आहे, ती एक शासकीय संस्था आहे. एक शासकीय संस्था असल्यामुळे तो एक शासनाचं ते कर्तव्य असतं, की जेही शासकीय संस्थाची ज्याही संस्थांची निर्मिती झालेली आहे, त्या संस्थांना निधी देणे, त्याचं ऑडिट करणे, त्या ऑडिटसाठी निधी देणे ही कोणाची जबाबदारी असते? तर ही शासनाची जबाबदारी असते. अशा पद्धतीनेच आपला कारभार चालत असतो, कारण की ह्या कायदेशीर तरतुदी आहेत. तर जोपर्यंत केंद्रामधूनच वक्फ बोर्ड रद्द होत नाही, आणि आता जो प्रस्ताव प्रलंबित आहे तो वक्फ बोर्ड रद्द करण्यासंदर्भात नाही आहे, तर वक्फ बोर्डामध्ये जे कठोर कायदे आहेत की ज्याच्या मार्फत ते कोणाचीही जमिनीचं अधिग्रहण करू शकतात, ते कायदे रद्द करण्यासाठी, त्याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी हे वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक आहे. हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे, कारण की वक्फ बोर्ड सरसकट रद्द करणं हे कोणाच्याही बापाला शक्य नाही आहे. सीएए एनआरसीला लागू करण्यासाठी सरकारला एवढा प्रयत्न करावा लागतो, किसान बिल मागे घ्यावा लागते, कारण की अराजक तत्व महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये खूप जास्त प्रमाणात माजलेली आहेत. त्यांना कम्युनिस्टांचं, समाजवाद्यांचं, काँग्रेसचं आणि तमाम ह्या सगळ्या लोकांचं बॅकअप आहे. बाहेरच्या देशातून सुद्धा पैसा येतोय. या लोकांची न्यूसन्स व्हॅल्यू, या लोकांचं उपद्रव मूल्य खूप जास्त प्रमाणात असल्यामुळे हळूहळू हे कायदे शिथिल करावे लागणार आहेत. हळूहळू याच्यामध्ये अमेंडमेंट, यांच्यामध्ये सुधारणा कराव्या लागणार आहेत. एका रात्रीत, एका फटक्यात आम्ही वक्फ बोर्डाला बजेट देणारच नाही आणि वक्फ बोर्डाला 1ही रुपयाचा निधी देणार नाही असं म्हणून चालणार नाही, कारण की ते काय आहे? ती एक शासकीय संस्था आहे. उद्या चालून ते कोर्टात जातील, कोर्ट पुन्हा यांना फटकारेल, हे रस्त्यावर उतरतील, अराजकता निर्माण करतील, चौक जाम करतील आणि यांना समर्थन देण्यासाठी बारामतीतून वाटेल तेवढा निधी जाईल. हे या सगळ्या गोष्टीची कल्पना तिथे बसलेल्या लोकांना आहे, जे लोक तिथे राजकारण करत आहेत. या गोष्टीने काट्याने काटा काढावा लागेल, लोखंडाने लोखंड कापावं लागेल, जोपर्यंत आपल्या लोकांमधून जागृती निर्माण होऊन हे लोक ह्या सगळ्या गोष्टी, सगळी यंत्रणा समजून घेऊन त्या गोष्टीला कायदेशीर, प्रशासकीय, शासकीय आणि रस्त्यावर उतरून जोपर्यंत हिंदू एकजूट होऊन विरोध करत नाही, तोपर्यंत प्रशासनही काही करू शकणार नाही, शासनही काही करू शकणार नाही. ही एक तांत्रिक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. यासाठी हिंदूंमध्ये प्रचंड प्रमाणात जागृती होणं गरजेची आहे, आवश्यक आहे. मी आशा करतो की मी हे सगळं जो फापट पसारा सांगितला तो तुम्हाला समजला असेल, की सर्वप्रथम म्हणजे अशा पद्धतीचा निधी निघाला ही प्रशासकीय चूक होती. काळजीवाहू सरकार असताना अशा पद्धतीचा निधी काढणे खोडसाळपणा आहे. तो निधी आज मागे घेतला आहे, पण भविष्यातही त्या पद्धतीचा निधी द्यावाच लागेल, कारण की हे शासकीय संस्था आहे. तसा नियम असतो, कुठल्याही संस्थेला, प्रशासनाला शासनाच्या द्वारे निधी द्यावाच लागतो. जोपर्यंत संस्था रद्द होत नाही, ती संस्था रद्द करणे आज रोजी शक्य नाही, कारण की यांचं उपद्रव मूल्य खूप जास्त आहे आणि हिंदू तेवढ्या प्रमाणामध्ये जागरूक झालेला नाही. थोड्याफार प्रमाणामध्ये तो जागरूक झालेला आहे, म्हणून आपण त्यामध्ये सुधारणा विधेयकाचा प्रयत्न करतोय वक्फ बोर्डाच्या, की ते अशा पद्धतीनं जमीन अधिग्रहण करू शकणार नाहीत. यासाठीचे प्रयत्न भाजपाच्या द्वारे केल्या जात आहेत आणि म्हणून आमच्यासारख्या लोकांचं भाजपाला समर्थन असतं. पण सोबतच आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की सरसकट वक्फ बोर्ड कायदा जसाच्या तसा चालला पाहिजे. त्यामध्ये कुठल्याही पद्धतीची सुधारणा होऊ नये यासाठी प्रयत्नरत असलेली लोक म्हणजे हे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि इतरही सगळ्या संघटना आणि हे तथाकथित शेतकरी नेते, यांच्या वरदहस्ताने वक्फ बोर्ड सारख्या संस्था चालतात, टिकतात, मोठ्या होतात, वाढतात. ही लोक त्यांच्या निधीसाठी तरतूद करतात, जो निधी त्यांना मिळाल्यानंतर त्याचा त्रास पुढे येणाऱ्या, सत्तेत येणाऱ्या उजव्या विचारसरणीच्या सरकारला होतो, जो आज आपल्याला होत आहे. प्रत्येक वेळी जेव्हा धर्माचा मुद्दा पुढे येतो, जेव्हा काही महत्वाचा मुद्दा पुढे येतो, तेव्हा प्रत्येक वेळी तुम्ही शेतकऱ्यांचा मुद्दा घेऊन कसा घुसता रे? हे शेतकऱ्यांनी सुद्धा या गोष्टीची जाणीव ठेवली पाहिजे. आज हे सरकार जे निवडून दिले हे शेतकऱ्यांनीच निवडून दिलेलं आहे, पण तरी सुद्धा जे शेतकरी आजही जाणत्या राजाला स्वतःचा कैवारी समजतात आणि आजही त्याला देव मानतात, त्या शेतकऱ्यांची डोळे उघडणं गरजेची आहे. याच्यासाठी हा सगळा प्रपंच आहे. त्या शेतकऱ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे, कोणी जाणता राजा नाही. जाणता राजा केवळ एकच, छत्रपती शिवाजी महाराज.
शेतकऱ्यांचे कैवारी केवळ तेच होते. आणि आज रोजी जर का तुम्हाला शेतकऱ्यांचं या बळीराजाचं राज्य हवं असेल, तर तुम्हाला धर्माच्या राज्याची आवश्यकता आहे. कारण की धर्माच्या राज्यामध्येच बळीराजा सुरक्षित आणि सुखी राहू शकतो. कांद्या लसणाच्या भावासाठी जर का तुम्ही मरमर करत असाल, तर लक्षात घ्या आज बांगलादेशमध्ये काय होतंय आणि आज लातूरमध्ये 103 शेतकऱ्यांच्या बाबतीत काय झालंय, याची जाणीव प्रत्येक शेतकऱ्याला असणं गरजेची आहे. आणि ते जाणीव करून देणं आपलं काम आहे, जे मी नेटानं करतोय, तुम्हीही करा. ही गोष्ट, ही घटना प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचली पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्याचे डोळे उघडले पाहिजे. हे जागृतीचं काम तुमचं करणं कर्तव्य आहे, माझं करणं कर्तव्य आहे आणि मला सहकार्य करणं सुद्धा तुमचं कर्तव्य आहे. माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.